स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 51. बसमधून जाताना काही महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग त्यांना आठवला. ब्रेन ट्रस्टमधल्या साम्यवादी लोकांची त्यांनी तेव्हा पैज लावली होती. वित्त ही क्रिएटिव्हिटी असू शकत नाही आणि दास कॅपिटल फोल आहे, हे मुद्दे त्यांनी त्या लोकांपुढे प्रभावीपणानं मांडले होते. मग त्या मंडळींना ते म्हणाले होते, अर्थकारण, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि राजकारण हे 5 घटक माणसाच्या जीवनावर परिणाम करत असतात. या 5 विषयात तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा, मी जर तुम्हाला समर्पक उत्तरं देऊ शकलो नाही आणि मी हरलो तर मी गीता टाकून देईन, पण तुम्ही हरलात तर मी सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला वेदांत वाचावा लागेल. मग चर्चेला प्रारंभ झाला होता. साम्यवादी लोक आणि एकटे पांडुरंग शास्त्री असे 2 गट समोरासमोर होते. पांडुरंग शास्त्रींनी आव्हान दिल्यानुसार दिवेकरांनी सर्वप्रथम अर्थकारणावरच्या प्रश्नापासूनच सुरुवात केली होती. ते म्हणाले होते, मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे आपल्या जीवनासाठी केलेल्या सामाजिक उत्पादनाच्या प्रक्रियेत माणसांशी विशिष्ट संबंध प्रस्थापित करत असतात. हे संबंध मानवाच्या इच्छाशक्तीवर आधारलेले नसून ते अटळ असतात. उत्पादनाचे हे संबंध उत्पादनाच्या भौतिक शक्तींच्या विकासाच्या विशिष्ट अवस्थेशी तंतोतंत जुळतात. पांडुरंग शास्त्रींनी त्यांचं वाक्य पूर्ण केलं. आणि या आर्थिक घडणीच्या आधारावरच कायदा आणि राजकारण यांची इमारत उभी असते. सामाजिक चेतनेची विविध रूपं देखील आर्थिक घडणीलाच अनुसरून होत असतात. हाच मार्क्सचा सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे ना? हो. अर्थकारण म्हणजेच भौतिकतेवरच समाजाची उभारणी होते, हे विधान तुम्ही खोडू शकता का? याला गीतेमध्ये उत्तर आहे का? अलबत्त. दिवेकरांकडे रोखून बघत पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं, एक गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे ना, मार्क्सचं तत्त्वज्ञान जरी जडवादी असलं तरी त्यानं मानवी मनाला आणि चैतन्याला मुळीच कमी लेखलेलं नाही. हो, पण मानवी चेतनेला त्यानं सत्तेचा मूळ आधार मानलेलं नाही. उलट मानवाच्या सामाजिक जीवनाच्या अवस्थेतूनच मानवी चेतना निर्माण होते. दिवेकर गेल्या शतकातला त्याचा हा सिद्धांत होता. या शतकात त्यानं कदाचित आपली मतं बदललीही असती, कारण तुम्हा भौतिकवाद्यांचे सिद्धांत सतत बदलत असतात. हेगेलचा किंवा फायबरबाखचा सिद्धांत मार्क्सनं बदलायचा, मार्क्सच्या सिद्धांतात लेनिननं फेरफार करायचे, हे असंच चाललंय. प्रत्येक वेळी तुमच्या जुन्या संकल्पना मागे पडतात आणि नव्या पुढे येतात. मग त्या नवीन संकल्पना बरोबर वाटायला लागतात, तरीही समाज उन्नतावस्थेत येत नाही. देशमुख मध्येच म्हणाले, का बरं? आज भौतिकवाद जोपासलेल्या देशांनी केवढी प्रगती केली आहे. कसली प्रगती? आर्थिक. आर्थिक प्रगती म्हणजे समस्त मनुष्य जातीची उन्नती. आर्थिक प्रगती साधलेल्या देशांमध्येच खून, मारामाऱ्या, बलात्कार, अत्याचार यांचं प्रमाण अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धात तर सारी मानवताच कोलमडून पडली आहे. यांत्रिक युगात मनुष्य गरफटून गेला आहे. स्वतःकडे बघायला, स्वतःच्या अंतःकरणात डोकवून बघायला त्याला मुळीच वेळ नाही. तो स्वतःच यंत्रवत बनला आहे. आज पैसा आणि साऱ्या भौतिक गोष्टीच त्याच्या सेवेत आहेत, तरीही त्याला समाधान लाभत नाही, मानसिक शांतता मिळत नाही. त्या भौतिक उन्नती साधलेल्या देशांमध्ये मनोरुग्णांचं प्रमाण अधिक आहे. बरोबर आहे ना माझं म्हणणं? दिवेकर, देशमुख आणि इतर साम्यवादी विचारवंतांनी एकमेकांकडे बघितलं. पांडुरंग शास्त्री पुढे बोलायला लागले. या सर्व गोष्टींचं कारण काय? तर चैतन्य समाजातून निर्माण होतं हा भ्रम. त्यामध्ये मनुष्य स्वत्व विसरतो, भौतिक गोष्टींमध्ये रममाण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे तो मनानं मोडावून जातो. पांडुरंग शास्त्रींनी सर्वांकडे आळीपाळीनं बघितलं. त्यांनी वर्णन केलेली सामाजिक परिस्थिती कुणाला नाकारता येणं शक्यच नव्हतं. काहीतरी बोलायचं म्हणून कापसे म्हणाले, मार्क्सनं त्याचा विचार केलाय, त्याला एकदम बदल मुळीच अभिप्रेत नाही.
साम्यवादातही वर्गसंघर्ष एकदम नाहीसा होणार नाही. एकीकडे साम्यवादी तर दुसरीकडे भांडवलदारी देश असा विरोध चालूच असतो. पण जसजशी जगामध्ये समाजवादाची सरशी होत जाईल तसतसा वर्गविरोध नाहीसा होऊन त्या ठिकाणी वर्गविहीन समाज निर्माण होईल. ते शक्य नाही, कारण भौतिकवादाच्या चुकीच्या पायावरच तुमचा सारा डोलारा उभा आहे. अर्थकारणाला तुम्ही सर्वस्व मानता. समाजात वित्त जरूर हवं, पण ते केवळ साधन म्हणून हवं, साध्य म्हणून नव्हे. इथे तुम्ही मानवाच्या आत दडलेल्या चैतन्याचा मुळीच विचार केलेला नाही. किंबहुना त्या चैतन्याचं अस्तित्वच तुम्ही मानत नाही, म्हणूनच घोटाळे निर्माण होतात. पण आमच्या गीतेनं 5000 वर्षांपूर्वी तो विचार केला होता. मानवाच्या उत्कर्षाचा खऱ्या अर्थानं उपदेश केला होता. पण आपल्याच काखेतलं दिसत नाही म्हणतात ना. दिवेकरांनी विचारलं, असा काय विचार केला होता गीतेनं? थोडक्यात सांगणं अवघड आहे, पण सांगतो. भौतिकवाद्यांपुढे टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न नेहमीच उभा असतो. पण श्रीकृष्ण सांगतो, जे व्हायचं असेल ते होऊ दे, तू तुझं काम श्रद्धापूर्वक कर. श्रीकृष्णानं निर्भयता शिकवली आहे. सफल जीवनासाठी निर्भयता अतिशय आवश्यक आहे. पण जे कर्म कराल ते ईश्वराला समर्पित करून करा. फलासक्ती सोडून द्या. प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा जीवनात समन्वय साधा हे गीतेचं रहस्य आहे. विषय आपोआप तत्वज्ञानाकडे येऊ लागला होता. पांडुरंग शास्त्री पुढे म्हणत होते, एच.जी. वेल्स हा प्रख्यात पाश्चात्य लेखक आपल्या फर्स्ट अँड लास्ट थिंग्ज या पुस्तकात म्हणतो, विश्वशांतीसाठी धर्माची आवश्यकता आहे. व्यक्ती आणि समाज म्हणजेच जगावर, त्याचबरोबर आंतरिक आणि बाह्य विचारांवर अंकुश ठेवू शकेल असं त्या धर्माचं स्वरूप असावं. व्यक्ती आणि समाज या दोहोंचा ज्या धर्मानं विचार केला असेल तोच धर्म जीवनात उपयोगी पडू शकेल. बर्ट्रांड रसेलही आपल्या सोशल रिकन्स्ट्रक्शन नावाच्या ग्रंथात तेच म्हणतो. रिलिजन इज पार्टली पर्सनल अँड पार्टली सोशल. त्याला प्रोटेस्टंट धर्म प्राथमिक अवस्थेतला आणि पर्सनल वाटतो, तर कॅथॉलिक त्याला काहीसा सोशल वाटतो. म्हणजे त्याच्याही दृष्टीनं एक नवा धर्म असला पाहिजे, जो जगाच्या उलट्या सुलट्या प्रवाहात दृढतर उभा राहू शकेल आणि जगाला, व्यक्तीला आणि समाजाला तो मार्ग दाखवू शकेल. मला सांगा, असा कोणता धर्म आज प्रचलित आहे? कम्युनिझम तर धर्म मानितच नाही. येशूने फक्त ख्रिस्ती लोकांचाच उद्धार केला. बायबल त्यांच्यापुरतंच राहिलं. मुसलमानांची तशीच संकुचित वृत्ती. त्यांच्याशिवाय बाकी सर्व जग नापाक. आता या पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाचा उपदेश बघा. त्याचा उपदेश समग्र मानवजातीसाठी आहे. ज्ञाती, जाती, धर्म यांचे गट त्याला मान्य नाहीत. उलट त्यानं तर समस्त विश्वासाठी भक्तिधर्माची स्थापना केली आहे. दिवेकरांनी विचारलं, म्हणजे त्याचा उपदेश फक्त हिंदू धर्माकरता नव्हता असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अर्थात. अहो, तेव्हा हिंदू धर्म वेगळा कुठे होता? यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमदुरुजतमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोश संभवम. श्रद्धापूर्वक कोणत्याही विभूतीची, देवाची उपासना करा, तुम्हाला वैकुंठ मिळेल, असं त्यानं या श्लोकात सांगितलं आहे. दुसऱ्या धर्मात केवळ येशू किंवा मोहम्मद यांचीच उपासना करा असं सांगितलं जातं. श्रीकृष्णानं मात्र तसं सांगितलेलं नाही. केवढी त्याची व्यापक आणि क्रांतिकारक दृष्टी. म्हणजे त्यानं निवृत्तीपर तत्वज्ञान मुळीच नाही तळेकर. त्यानं संन्यास मार्गीयांना कर्मयोग आचरायला सांगितलं आहे. या ज्ञानमार्गीयांनी स्वतःपुरतं बघायचं नसतं, तर इतरांचाही उत्कर्ष साधण्यासाठी कर्म करायचं असतं. निवृत्ती आणि प्रवृत्ती यांचा सुरेख संगम श्रीकृष्णानं साधला आहे. नुसत्या प्रवृत्तीवादाचे परिणाम त्याला माहिती होते. आताच्या काळातलं मार्टिन ल्युथर किंगचंच उदाहरण घ्या ना. त्यानं प्रोटेस्टंट धर्माची स्थापना केली आणि प्रवृत्तीवादाला पुनरुज्जीवित केलं. आज प्रवृत्तीवादानं आपली मर्यादा ओलांडली आहे. त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण पाश्चिमात्य देशात घेतच आहोत. म्हणून निष्काम कर्म आणि भक्ती यांच्या बळावरच आदर्श समाजव्यवस्था उभी राहू शकते. श्रीकृष्णाचं हे अलौकिक तत्वज्ञान आहे. कापसे म्हणाले, भक्ती ही माणसात असतेच की. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर माणूस भक्ती करतोच ना. ही तुमची समाजवादी चष्म्यातून बघितलेली भक्ती आहे कापसे. भक्तीचा अर्थ सहस्रावधी अडचणींना न जुमानणारा
ईश्वराबद्दलचा प्रेमाचा अखंड प्रवाह. भक्ती ही स्वतःला, स्वतःबद्दल आणि स्वतःच्या वस्तूबद्दल वाटणाऱ्या आपुलकीला मागे टाकते. ईश्वर हीच अतिशुद्ध मंगलगुणांची खाण आहे, या निष्ठेनंच भक्तीचं पोषण होतं. ईश्वर आहे हे मानून समर्पित भावानं त्याला शरण जायचं असतं. इथे मनाची मशागत होते आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या कर्मावर पडतो. त्याच्या हातून सत्कर्म होतात, पर्यायानं समाजाच्या हातून सत्कर्म होतात. त्या बळावर संपूर्ण समाज भौतिक आणि आत्मिक उन्नती साधतो. केवढा खोलवर जाऊन विचार केला होता आमच्या तत्ववेत्यांनी. जावडेकरांनी लागोलाग विचारलं, शास्त्रीजी, तुमची मतं ऐकून मी जर असं म्हटलं तुम्ही सनातनी आहात, परंपरावादी आहात, तर ते योग्य होणार नाही का? मुळीच नाही. तुम्ही भलत्या कल्पना उराशी बाळगल्या आहात. आमचं सनातन तत्वज्ञान, विशेषतः गीतेतलं तत्वज्ञान प्रवाही आहे. 5000 वर्षांपूर्वी सांगितलेलं ते अकाद तत्वज्ञान आजही उपयुक्त आहे. आमची पुराणं जड नाहीत, तर ती चैतन्यमय आहेत. त्यातूनही नित्य नवीन विचारश्रेणीचा प्रवाह सतत वाहत असतो. या उलट तुमचंच बघा. 18व्या शतकातल्या वैज्ञानिकांनी सांगितलेल्या आणि त्यावेळेच्या परिस्थितीवर आधारलेला जो ग्रंथ मार्क्सनं लिहिला आहे, त्यालाच तुम्ही चिकटून बसले आहात. 20व्या शतकानं आणि त्या शतकातल्या विज्ञानानं 18व्या शतकातला जडवाद गाडून टाकला, पण तुम्ही मात्र तो सोडायला तयार नाही. मार्क्सवाद मुळीच प्रवाही नाही, तरीही तुम्ही त्याला पकडून बसला आहात. म्हणजे खरं तर तुम्हीच पक्के सनातनी आहात. अहो, अणूच्या पोटात असलेल्या इलेक्ट्रॉन्सची गती एवढी वेगवान आहे की विज्ञानाची कोणतीही साधनं त्याचं मापन करू शकत नाही, बरोबर? हो. मग एका साम्यवाद्याला विचारण्यात आलं, प्रयोगशाळा ज्याला ओळखू शकत नाही त्याचा अंतर्गत विरोध आणि विकास कसा समजवून द्याल? त्याला उत्तर देता आलं नाही. विज्ञानाच्या कसोटीवर त्यांचं तत्वज्ञान अशा तऱ्हेनं मुळीच पारखता येत नाही. आमच्या वैदिक संशोधनाला मात्र तुम्ही खोटं ठरवता आणि त्यातल्या मतप्रणालीचाच विचार करत बसता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.